प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. गर्भवती होईल कुमारी, एक सुता प्रसवेल. मुक्तिप्रदात्या तो अमुचा त्या, म्हणतील इम्मानुएल. आळस निद्रा त्यजूनी उठा हो, माना आपुल्या नमवा. मार्ग प्रभूचा सजवा. होय, गेली 20-22 दिवस आपण ज्या क्षणाची तयारी करत होतो, तो क्षण अगदी समीप येऊन ठेपलेला आहे. गेले 4 रविवार आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या लावून आगमन काळ साजरा करत आलेलो आहोत. पहिल्या रविवारी आपण मेणबत्ती लावली आशेची. दुसऱ्या रविवारी आपण मेणबत्ती लावली शांतीची. गेल्या रविवारी आपण मेणबत्ती लावली आनंदाची. आणि आज आपण मेणबत्ती लावणार आहोत प्रेमाची. आणि ह्या सगळ्यांचा कळस गाठला जाणार आहे ख्रिसमसच्या दिवशी सफेद रंगाची मेणबत्ती प्रभू येशू ख्रिस्ताची. ह्या सगळ्या मेणबत्त्या आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणाऱ्या आहेत की माणसाने प्रसंग कितीही बाका असला तरी आशा कधी सोडू नये. आपली शांती ढळेल, मनशांती ढळेल असं काही करू नये. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंदाचे कण वेचण्याची सवय लावायची. आणि प्रेमाचे क्षण जसे प्रत्येक व्यक्तीला हवे असतात तसे दुसऱ्यांना देखील हवे असतात ह्याची जाणीव ठेवून जिथे शक्य आहे तिथे प्रेमाची पेरणी करत राहायचं. ह्या जणू काही 4 नद्या त्या एकाच सागराला जाऊन मिळणाऱ्या, आणि तो महासागर आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आज आगमन काळातील 4था रविवार. आणि ह्या 4थ्या रविवारी आपल्याला जी वाचनं देण्यात आलेली आहेत त्या वाचनामधील एक महत्त्वाचं सूत्र आहे, कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. आणि ती त्याला इम्मॅन्युएल ह्या नावाने हाक मारील. ह्याचा अर्थ आम्हाबरोबर देव. पहिल्या वाचनाची पार्श्वभूमी यशया संदेष्टाची आहे. हा संदेष्टा फार मोठा संदेष्टा, राजे रजवाड्यामध्ये फिरणारा, मंदिरामध्ये थबकणारा अशा प्रकारचा संदेष्टा आहाज नावाच्या राजाला सांगत आहे की तू चिन्ह माग. परंतु आहाज राजा सांगत आहे मी चिन्ह मागणार नाही. आणि त्याच्यामध्ये जणू काही त्याचा अहंकार दडलेला होता. संदेष्टा मात्र त्याला सांगत आहे की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहेस. त्या विचारामध्ये तुझा विनाश दडलेला आहे. जर तू परमेश्वराकडे चिन्ह मागितलं तर परमेश्वर तुला सांगणार आहे की अमुक एका युद्धावर जाऊ नकोस, त्या ठिकाणी तुझा नाश दडलेला आहे. तरी देखील ह्या राजाने तो विचार घेतला नाही. आपल्याच विचाराने तो पुढे गेला आणि शेवटी त्या युद्धामध्ये त्याला ठार करण्यात आलं. एकीकडे राजा आणि त्याची आज्ञा, दुसरीकडे परमेश्वर आणि त्याचा संदेष्टा, त्याची वचने. राजाने स्वतःची निवड केली आणि विनाश ओढवून घेतला. संदेष्टा मात्र त्यानंतर खूप महान झाला. हे फक्त यशया संदेष्टाचं 7वं प्रकरण आहे. त्यानंतर 66 प्रकरणं ह्या पुस्तकाला लाभलेली आहेत. म्हणजे यशयाचा वारसा सुरू राहिला. आहाज राजा मात्र पडद्याआड गेला. जे विकृत असतं त्याला भवितव्य नसते. जे उदात्त आणि उत्कृष्ट असतं त्याला कधी मरण नसते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त एका कुमारिकेच्या पोटी जन्माला आला. हे सत्य आज आभाळावरती कोरलं गेलेलं आहे. काळ्या दगडावरची ती रेघ आहे
आणि पवित्र मरियेला नित्य कुमारी म्हणून आपण सातत्याने म्हणत असतो. शुभवर्तमानामध्ये देखील योसेफाच्या शंकेचं निरसन करत असताना देवदूत नेमकं तेच वाक्य यशायाच्या पुस्तकातून उचलून त्या ठिकाणी बोलून दाखवतो आणि त्यामुळे योसेफाचं समाधान होतं. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी कुमारी होती. ती त्याला जन्म देताना कुमारी राहिली आणि त्यानंतरही आयुष्यभर कुमारीच राहिली. म्हणून आपण तिला नित्य कुमारी, धन्य कुमारी अशा शब्दाने गौरवित असतो. बऱ्याच वेळेला हे सत्य समजणं आपल्याला थोडंसं कठीण वाटत असतं, परंतु ह्या सत्यामागे एकूण 3 प्रकारचं कौमार्य दडलेलं आहे. पहिल्या प्रकारचं कौमार्य शारीरिक, की जे विवाहापूर्वी जवळजवळ सर्वच तरुणी अनुभवत असतात. कुमारी अवस्थेमध्ये त्या असतात. पवित्र मरिया देखील कुमारी होती. हे तिने देवदूताला विचारलेल्या प्रश्नामध्ये दडलेलं आहे की हे कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही. ह्या शब्दामध्ये तिचं कौमार्य दडलेलं आहे. आणि मग हे झालं शारीरिक स्वरूपाचं कौमार्य. अशाच प्रकारचं शारीरिक स्वरूपाचं कौमार्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला देखील पवित्र मरियेने जोपासलं अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. जर पवित्र मरिया पवित्र आत्म्याच्या योगे गर्भी संभवू शकली असेल, तर ती बाळाला जन्म देताना देखील अखंडितपणे आपलं कौमार्य जोपासण्यात देखील यशस्वी ठरली असेल, ह्यात शंका नाही. हे केवळ मानवी दृष्टिकोनातून शक्य नाही. परमेश्वराला काहीच अशक्य नाही. म्हणून नक्कीच परमेश्वराने तिला त्याही क्षणी प्रसूती वेदनेचा अनुभव दिला असेल, परंतु तिचं कौमार्य भंग पावलं नाही असं आपल्याला सांगण्यात येतं. दुसऱ्या प्रकारचं कौमार्य आहे ते भावनिक किंवा मानसिक स्वरूपाचं कौमार्य. एखाद्या तरुण मुलीवरती अत्याचार झाले आणि शारीरिकदृष्ट्या तिचं कौमार्य जरी भंग पावलं, तरी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या ती त्या कृत्यामध्ये सहभागी झाली नसल्यामुळे तिचं मानसिक आणि भावनिक कौमार्य अभंग असतं असं आपण समजतो. आणि तिसऱ्या प्रकारचं कौमार्य आहे आध्यात्मिक कौमार्य. ह्याचा अर्थ असा की केवळ आणि केवळ परमेश्वराचाच विचार करायचा, दुसऱ्या कोणाचाच विचार करायचा नाही. पवित्र मरिया आयुष्यभर परमेश्वराचाच विचार करत राहिली. प्रभू येशू ख्रिस्ताचा सांभाळ केल्यानंतर तिने त्याचं रहस्यमय शरीर असलेल्या ख्रिस्त सभेचा सांभाळ केला आणि सदेह स्वर्गात घेतली गेली. अशा प्रकारे कुमारी गर्भवती होईल ह्या एका वाक्यामध्ये हे महान धर्मसत्य, हे महान रहस्य दडलेलं आहे. ह्यातून आपण काय शिकायचं? आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे शुद्धतेसाठी. डोक्यापासून सुरुवात करा, पायापर्यंत विचार करा. सर्व ठिकाणी शुद्धता आहे का? डोक्यात येणारे विचार, आपली नजर, आपल्या ओठांतून बाहेर पडणारे शब्द, आपल्या हृदयामध्ये उचंबळून येणाऱ्या भावना, आपल्या हातून होणारी कृत्ये, आपल्या पोटामध्ये साठवून ठेवलेली विकृती, आपले पाय कोणत्या गोष्टी करण्यासाठी धावत जातात, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा शुद्धता येईल, तेव्हा पवित्र मरिया ही जी नित्य कुमारी आहे, तिच्या पावलांवरती पाऊल टाकून चालण्यास आपल्याला शक्ती मिळणार आहे. ती शक्ती मिळावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.